मुंबईमधील रस्ते आणि त्यावर असलेले खड्डे या समस्या आता मुंबईकरांसाठी काही नव्या राहिलेल्या नाहीयेत। पावसाळ्यामध्ये याची हाल आणि याचे जे दुरावस्था आहे ती अतिशय बिकट होऊन बसते। अनेक मुंबईकर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, समाज माध्यमांवर असेल, आपली प्रतिक्रिया देत असतात आणि जे रस्त्यांवरील खड्डे आहे यावर नेहमीच तक्रारही दाखल करत असतात। मात्र सध्या मी उभी आहे पवई येथील हिरानंदानी बस टर्मिनस येथे। या ठिकाणी देखील भलं मोठं जे आहे खड्ड्यांचं साम्राज्य आपण म्हणू शकतो हे उभं राहिलेलं आहे। याकडे मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट प्रशासनाकडून दुर्लक्ष होतंय का हा सवाल आता विचारला जातोय। अशाच प्रकारचा जो प्रश्न आहे काही दिवसांपासून मुंबईकर विचारतायत। सोशल मीडियावर जसा मी उल्लेख केला, सोशल मीडिया अकाउंट एक्स वर काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने, एका मुंबईकराने या बस टर्मिनस मधील परिस्थितीचा उल्लेख केला होता। नेमकं तो व्यक्ती काय म्हणालाय हे सर्वात आधी आपण पाहूया, नंतर इथे आल्यानंतर आपल्याला काय दिसलं हे देखील जाणून घेऊया। हेलो, जय हिंद। पवई BST डिपो 5 साल से वीडियो बना रहा हूँ, 4 साल 5 साल। ये गेट का तो कुछ काम हुआ नहीं अभी तक। ये बल्कि पहले इतना ही था, अभी ये जैसे कैंसर बढ़ता है ना, वैसे ये कैंसर के जैसे ये बढ़ते जा रहा है। तो ये विकसित भारत की निशानी है। हिरानंदानी बस टर्मिनस इथे आल्यानंतर आम्ही जे काही पाहिलं ते अतिशय जे आहे विदारक चित्र आपल्याला दिसतंय। मागे हा संपूर्ण जो आहे गेट आपल्याला दिसतोय। एक एक प्रायव्हेट सेक्टर मधील बस देखील येत आहेत। मागे BST ची बस देखील उभी आहे। अनेक खड्डे या ठिकाणी पडलेले आहे। गेटवरच हे खड्डे आहेत आणि आजूबाजूला रेती ही पसरलेली आहे। त्यामुळे एखादी गाडी इथे येत असेल, बस इथे येत असेल तर ही खड्ड्यातूनच त्यांना ये जा ही करावी लागते। फक्त इथे बसच रिकाम्या येत जात नाही तर इथे अनेक बस पकडण्यासाठी प्रवासी देखील येत असतात। स्टेशन त्यांना गाठायचं असतं। 3 ते 4 बस या बस टर्मिनस मधून सुटत असतात। त्यामुळे स्टेशन गाठण्यासाठी असेल किंवा इथे आल्यानंतर बस पकडणं असेल, हे त्यांना या ठिकाणी आल्यानंतर ही परिस्थिती पाहिल्यानंतर या खड्ड्यांमधूनच वाट काढत आपली बस गाठावी लागते। सकाळच्या वेळेला प्रवाशांची अधिक गर्दी असेल असं देखील म्हणता येईल। एकंदरीतच हा संपूर्ण जो आहे भाग पाहिला तर हिरानंदानी हा भाग अतिशय जे आहे बहुमिश्रित असा हा परिसर आहे। एकंदरीत या ठिकाणी ट्रॅफिक जामच्या समस्या आहे, त्यांना सामोरं जावं लागतं। तर दुसरीकडे अशा प्रकारे बस टर्मिनस इथे आल्यानंतर, हिरानंदानी बस टर्मिनस इथे आल्यानंतर ही खड्ड्यांची दृश्य पाहिल्यानंतर आणखीनच त्यांच्या मुंबईकरांच्या समस्येमध्ये भर होते असं म्हणायला हरकत नाहीये। कोट्यवधी रुपयांचं बजेट हे बेस्ट बससाठी दरवर्षी काढलं जातं। मात्र दुसरीकडे याची मेंटेनन्स असेल, याची अवस्था असेल ही पाहिल्यानंतर अतिशय तो बेस्ट बसचा जो बजेट आहे हा तुटपुंजा पडत असल्याचं दिसून येत आहे। आता यावर मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट प्रशासनाकडून असेल नेमकं काय पावले उचलली जातात, बेस्ट बस डेपो असतील किंवा हे टर्मिनस असतील छोटे छोटे, ते सुधारण्यासाठी काही उपाययोजना केली जाते का, काही उपक्रम केले जात आहेत का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।